तसेच ही स्पर्धा 7 समुद्र पार नेण्यासाठी या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून यूट्यूबद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात आले अशी आपली टेक्निकल टीम, ब्रॉडकास्टिंग टीम, DBN लाईव्ह यांचा सन्मान केला जाणार आहे. DBN मीडियाद्वारे नयन तांडेल यांना विनंती करेल आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. दिलदार बिंदास नेटवर्क आम्ही ज्याला म्हणतो, असं आपणा सर्वांचं चहित, क्लिअरिटी विथ क्वालिटी अशी त्यांची ओळख आहे. अशी DBN लाईव्ह यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल सिद्धांत वारंग यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभास सन्मान केला जाईल. DBN थोडं मागे, अजून नयन मागे हो थोडं अजून. हां बरोबर आहे, एक्झॅक्टली. त्याबद्दल आपला विशेष सन्मान. थँक्यू सो मच DBN. आपले वसई विरारचे बुलंद आवाज आणि सर्वांचे आवडते समालोचक माननीय श्री भरत सर यांचा सन्मान चिन्ह देऊन, सूरज चव्हाण यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह देऊन आत्तापर्यंत आम्हाला सातत्याने आभार करणारं असं व्यक्तिमत्व आणि आम्हाला काही टुर्नामेंटबद्दल सल्ले देणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे भरत मोरे सर. अतिशय बुलंद आवाज वसई विरारचा, आत्तापर्यंत कित्येक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं कॉमिटेटरच्या जलव्यावर त्यांनी योगदान दिलेलं असं व्यक्तिमत्व माननीय श्री भरत सर यांचे मनपूर्वक आभार या स्पर्धेत आल्याबद्दल. सर आपला मूल्यवान वेळ दिल्याबद्दल या स्पर्धेसाठी मी तुमचे सातत्याने आभारी आहे. रवींद्र म्हात्रे, नेहमीच फुलपाड्यामधील स्पर्धांमध्ये ज्यांचा मोठा वाटा असतो असे आमचे रवी म्हात्रे. नितेश गरत, नितेश पाटेकर आपण यायचं आहे. आपण रवीच्या अनुपस्थितीमध्ये त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेल अल्पेश यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. तसेच अजून एक नेहमीच मदत करणारे असे या फुलपाड्यातील खेळाडूंच्या पाठीशी उभं राहणार अजून एक व्यक्तिमत्व कमलेश सरोज कुठे असतील आपण या. कमलेश भाई, थँक्यू सो मच कमलेश भाई. अशा पद्धतीनं जर का चुकून मागून कोणाचा सन्मान राहिला असेल तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार. आणि त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक एक सन्मान बाकी होता. आमचे ऑफिशियल अंपायर मिस्टर मिलिंद यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जाणार आहे. मिलिंद कुठे असतील आपण या. मिलिंदसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. मिलिंद अंशुमन गुप्ता यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान केला जाईल. मिलिंद गराटे आणि मिलिंद हळूहळू ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून आता फोकसमध्ये येतोय आणि त्याला इच्छा आहे लवकरच वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तो आपल्याला बघायला मिळेल. अशा सदिच्छा तुला या स्पर्धेदरम्यान. चला, या स्पर्धेला मोठं करण्यासाठी सर्वात मोठा इनिशिएटिव्ह जे नेहमीच फुलपाड्याच्या खेळाडूंसाठी पहिला प्लॅन स्वतः समजून घेतात, नंतर दुसऱ्याला समजून सांगतात आणि त्यानंतर
ऑफ द टुर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर राहुल परदेशी. मी विनंती करेल त्याच्या अनुपस्थित त्याचे मित्र कोणी असेल त्यांनी घ्यायचंय. या नाट्या या शुभम खांडेकर या. आपण कोण आहे? जयेश येतोय का? जयू येतोय का? जयू मॅडी यांच्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाणार आहे. राहुल परदेशी पहिल्याच मॅचमध्ये 3 कॅच आणि त्याच्यामध्ये एक आउटस्टँडिंग कॅच त्याने घेतली होती आणि त्यानंतर त्याने अजून 2 कॅचेस घेतल्या होत्या आणि त्याच्या बळावरती त्याला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात येतोय. नेक्स्ट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नेक्स्ट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल बंटी गवस यांना की आपण हा सन्मान. बंटी गवस आपण समोर यायचं आहे. बंटीने सागर या, सागर भाती आपण समोर यायचं. आपल्या शुभास्ते हा गौरव केला जाईल. कोण आहे बेस्ट बॉलर? विपुल गमरे ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. विपुल गमरे आहेत का? सगळ्यांच्याच रिप्लेसमध्ये जर घ्यायला लागले तर विनर होऊन फायदा काय? इट्स अ मेजर कन्सर्न. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विपुल गमरे. त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटसाठी खूप मोठा कॉम्पिटिशन होतं. बघा मी धावा तुम्हाला सांगेल. 75-76 75 आणि 76. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय 76 धावा ज्याने केल्यात त्याला. त्याच्यामध्ये 7 धावा सिस्टममध्ये ॲड, कारण ते आपल्या फायनलमध्ये थोड्याशा स्कोरिंगच्या गफलतीमुळे त्या झालेल्या नाही आहेत. तरीसुद्धा 76-75 मध्ये आपण 76ला प्राधान्य देतोय. खेळाडूचं नाव आहे सिद्धांत वारंग. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट सुहास राणे बंटी यांच्या शुभास्ते हा किताब दिला जाईल. बघा 75 धावांवरती शुभम खांडेकर राहिला, परंतु शुभम खांडेकरसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जातात, कारण पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक त्याने लगावलं होतं. शुभम खांडेकर तो सुद्धा या रेसमध्ये होता. फक्त एका धावेने बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब हुकलाय. एक नव्हे, टोटल 7 असतील, कारण 6 आणि 1 ॲड नव्हत्या झाल्या. एनिवे नेक्स्ट चला आपण सेकंड आणि फर्स्ट या प्राईजकडे जाणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले 8ही संघ, त्या सर्वांचा मनापासून आभार. फुलपाड्यातील सर्व खेळाडूंचा आभार, सर्व स्पॉन्सरचा मनापासून आभार. आणि हा द्वितीय पारितोषिक उपविजेतेपदाचं बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेल वसविरार बॉक्स संडाराम क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समानदादा काळे यांना की आपण समोर यायचं आहे. आपल्या शुभास्ते हा किताब दिला जाणार आहे. रनर अप टीम, उपविजेता टीम, PTPL सीझन 1 ची टीमचं नाव आहे JMCC YMI. मी विनंती करेल संपूर्ण टीम, आय रिक्वेस्ट टू ऑल प्लेयर्स प्लीज कम. आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि हा किताब स्वीकारायचा आहे. रनर अप ट्रॉफी उपविजेतेपद ज्या संघाने पटकावलंय संघाचं नाव आहे जीवदानी माऊली क्रिकेट क्लब मुंबई इंडियन्स. ग्रेट एफर्ट. बघा एखाद्या चुकीमुळे तुम्हाला विजेतेपदापासून लांब राहावं लागलं, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केलात या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो खरोखरच कौतुकास्पद होता, वाखाणण्याजोगे होता. त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. अच्छा, साहेबा संघाकडून 2000 रुपयाचं बक्षीस JMCC YMI ला. क्या बात है. टीम साहेबा बोले तो कुछ अलग बात है. बात अलग है, जलवा अलग है. खेळाडूंना प्रोत्साहन कसं द्यायचं हे चांगल्या रीतीने माहीत आहे.
चला यानंतर चॅम्पियन टीम कोणती आहे त्याला आपण त्याचा गौरव करणार आहोत. मी विनंती करेल वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांना की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते चॅम्पियन ट्रॉफी देणार आहोत PTPL फुलपाडा टर्फ प्रीमियर लीग सीझन 1ची आणि या फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेचा पहिल्या वर्षाचा पहिल्या पर्वाचा मानकरी संघाचं नाव आहे अल्पेश 11. प्लीज कम. अल्पेश कळंबे आणि त्याची संपूर्ण टीम. मी विनंती करेल आपण यायचं आहे. ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जाईल आपल्याला ही चॅम्पियन ट्रॉफी देऊन. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा जोरदार टाळ्या. मी विनंती करेल अल्पेश कळंबे यांना की आपण बक्षीस स्वीकारल्यानंतर इथे आमच्या जवळ यायचे. 2 मिनिटं चर्चा आपल्याशी करणार आहोत. अल्पेश कळंबे आपण ट्रॉफी घेऊनच या. एक स्वप्न उराशी बाळगलं आणि ते स्वप्नाची पूर्ती झाली. क्या बात आहे. अल्पेश काय फील करतोय कसं वाटतंय ही ट्रॉफी जिंकल्यानंतर आणि चॅम्पियन झाल्यानंतर? माझं स्वप्न होतं ते आज खूप पूर्ण झालं आहे. बाकी काय बोलू शकत नाही. खूप खुश आहे मी आज. आता ट्रॉफीसाठी मला खूप माझा जीव जळत होता. 4 वर्ष झाले आज 5 वर्ष. खूप खुश आहे. सगळ्यांनी चांगला सपोर्ट केला कमिटी मेंबर वगैरे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. बघा अजून एक किताब देणं बाकी आहे त्यामुळे थोडा 2 मिनिटाचा वेट करावा लागेल कारण काय विशेष अतिथी आहेत ते येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ते आपण बक्षीस देणार आहोत. बघा PPL ही अंडरआर्म बॉक्समध्ये होणारी स्पर्धा आणि त्या बॉक्स क्रिकेटमधून अनेक वेळा या विजेतेपदांना त्याला हुलकावणी दिली परंतु टर्फ चॅम्पियनशिपचं हे पहिलं पर्व त्याने गाजवलं आणि चॅम्पियन राहिला अल्पेश. थँक्यू सो मच आणि विशेष कौतुक अल्पेश. आपलं सिद्धांत वारंग दुसऱ्या मॅचमध्ये नव्हते आणि शेवटी येऊन त्याने मागील 2 मॅचमध्ये जो परफॉर्मन्स केला तो खरोखरच कौतुकास्पद होता. थँक्यू सो मच ऋषिदादा देसाई. थँक्यू सो मच सबंधदादा काळे. आपल्या मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल थँक्यू सो मच.
चला त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? जवळ असाल तर भेटणार, नाही तर नाही. सुहास राणे बंटी यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. सिद्धू बाजूला व्हायचं आपण सर्वांनी, मागे बा सर्वांनी. दोस्त प्लीज, दोस्त प्लीज प्लीज आपण सर्वांनी मागे व्हा, प्लीज आपण मागे व्हा. Man of the series, player of the tournament, and these award goes to कोण आहे? मिस्टर जयेश बनसोडे. तर तो आहे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करेल सुहास राणे यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. मॅन ऑफ द सिरीजची बॅट जी राजन स्पोर्टच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आणि टी शर्ट ते सुद्धा जयेश बनसोडेला दिले जाईल. चला फायनल मॅन ऑफ द मॅचचा एक किताब देणं बाकी होतं. मी विनंती करेल बबलूभाई आई आप बबलूभाई यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅचचा खेळाडूचं नाव आहे सिद्धांत वारंग. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण इथेच थांबायचे, कुठे जाऊ नका, कारण काहीशी कामं आहेत ती कंप्लीट करायची आहेत. सिद्धांत वारंग आपण या मागे मागे. या पुढे या बबलूभाई, थोडे पुढे जावा, अजून थोडे त्याच्या जवळच जावा बस. थँक्यू. सिद्धांत वारंग समोर, फायनल मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर बबलूभाई यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. बबलूभाई आपल्याला विनंती, आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. बबलूभाई समोर या, जिथे सिद्धू उभा होता. मॅडी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल. पुन्हा एकदा सर्व संघांचा आभार, सर्व खेळाडूंचा आभार. DBN लाईव्ह आपलं मनापासून आभार. आमचे रवी म्हात्रे यांचं मनापासून आभार. निखिल पवार आपलं मनापासून आभार. साईश, विजय, सूरज, संतोष, मॅडी सर्वांचं मनापासून आभार. आमचे अंपायर मिलिंद आपलं मनापासून आभार. आपण सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतोय. थँक्यू सो मच. धन्यवाद.